महत्वाची बातमी राजकीय क्षेत्रातून आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मतचोरीवरून सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला होता। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आदित्य ठाकरेंनी देखील प्रेझेंटेशन करत मतचोरी होत असल्याचा आरोप केला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला। आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतं की हा एरर आहे, टायपिंग मिस्टेक आहे, चूक झालेली आहे, पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे। जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, तुम्ही हे दाखवा ते दाखवा, मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला। आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं। मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं? आपण करायला पाहिजे। तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत, पकडले पाहिजेत। 643 मतदार आहेत। माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केले। एकच सांगतो, जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते आता ते मतदार याद्या मोजू लागले। हा फरक आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत। मी आपल्याला एवढंच सांगतो, निवडणूक आयोगावर लोकसभेला त्यांनी आरोप केले का? ईव्हीएमवर आरोप केले का? मतदार यादीवर आरोप केले का? का नाही केले? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।